महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत साप सापडल्याची घटना पलूस तालुक्यात घडली आहे। यामुळे पलूस परिसरातील लाभार्थी, पालक व अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता व 6 महिने ते 3 वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्ष पुरवला जातो। यामध्ये या अगोदर हरभरा, तांदूळ, तूर डाळ, गहू, तिखट, मीठ, विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या। परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून तयार म्हणजेच डाळ, तिखट, मीठ एकत्रित करून तसेच गव्हाचे पीठ, साखर एकत्रित करून आहार नवीन ठेकेदार, नवीन कंपनीस दिला। नुकताच एप्रिल व मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील केंद्रावर पोहोच करण्यात आला। तो तत्परतेने संबंधित लाभार्थी यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितले। काही लाभार्थ्यांनी सदर आहार घरी घेऊन गेल्यावर येथील कृषीनगर अंगणवाडी क्रमांक 116 येथून लाभार्थी माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष यांच्यासाठी आहार घरी नेला व तो पॅकिंग फोडला असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला। त्यांनी तात्काळ संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला। संबंधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला व ही बाब निदर्शनास आणून दिली व पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्याशी संपर्क साधून आहार परत जमा करून घेण्यात आला व पलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांनी मीटिंग घेऊन सदर आहार न वाटण्याचा निर्णय घेतला। यावेळी आनंदी भोसले म्हणाल्या, मार्च महिन्या अगोदर शासनामार्फत पुरवला जाणारा माता बालक पोषण आहार हा अतिशय चांगल्या प्रतीचा स्वच्छ निवडक दिला जातो। माझे नाव सुभाष निवृत्ती जाधव। माझ्या नातीचा आहार आलेला होता, 18 महिन्याची आहे, शिरीष सुजय जाधव। दुपारी ते पाकिट फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं, त्यामध्ये ते सापाचे पिल्लू सापडले। नंतर मी अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअपवरून फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं की हे आहार कोणालाही वाटू नका। असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर मुलं अंगणवाडीत आम्ही पाठवू शकत नाही। हे शासनाने वेळच्या वेळी ह्याला रोख करावी ही विनंती आहे। मी आनंदी सदाशिव भोसले, अंगणवाडी सेविका आहे। शिवाय मी युनियनची माजी राज्य उपाध्यक्ष आहे। काल जो आमच्या पलूसमध्ये नागरी प्रकल्पामध्ये जो आहार वाटप केला, सकाळी 7 वाजल्यापासून आहार वाटप होता, तो 2ला आहार वाटप संपला आणि मग कृषीनगरमध्ये एका अंगणवाडीमध्ये पालकांनी तो आहार लगेचच नेला आणि नेल्यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर त्यांच्या संबंधित घरच्या व्यक्तीनं ते पाकिट फोडलं आणि फोडलेल्या पाकिटामध्ये त्यांना सापाचं पिल्लू दिसलं आणि त्यांनी ते ज्या अंगणवाडीतून ते पाकिट नेलेलं होतं त्या अंगणवाडी सेविकेला त्यांनी फोटो पाठवला आणि सांगितलं की सापाचं ह्याच्यामध्ये पिल्लू आहे। तर शासन जो आहार देतोय तो खरोखर अतिशय निष्कृत दर्जाचा आहे, कारण या आहारामुळे ते जे सापाचं पिल्लू पॅकिंगमध्ये होतं ते सडत पाक सडलेलं होतं आणि ते सडून म्हणजे त्याच्या शरीराचे कितीतरी अवशेष, त्याचे विष अन्य तांदळाच्या पाकिटामध्ये कशावरून गेले नसतील आणि ते खाऊन जर राज्यातल्या, कारण राज्यावर एकच ठेकेदार आहार पुरवठा करतोय, जर काय हा जो आहार आहे तो 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील मुलांना, गरोदर स्तंदांना, जर एखाद्या गरोदरनं तो आहार खाल्ला आणि त्याच्यातून तिला जर विषबाधा झाली, एखाद्या स्तंदेनं जर खाल्ला तिला विषबाधा झाली, कारण नवजात बाळाची आई सुद्धा हा आहार खाऊ शकते, त्यामुळे तिच्या बाळावर परिणाम होऊ शकतो। गरोदर महिलेने जर खाल्ला तर तिच्या पोटातल्या बाळावरही परिणाम होऊ शकतो। जर असं काही झालं, हा जो आहार वाटप केलेला आहे, अजून करत आहेत, ह्या आहारामुळे जर कुणाला काही जीवितहानी झाली तर याला पूर्णपणे शासन आणि ठेकेदार जबाबदार राहील। शासनाला जर आहार द्यायचा असेल तर पहिला जो होता गहू, तांदूळ, साखर, डाळ, चणा तो आहार द्यावा, अन्यथा हा तयार केलेला आहार देऊ नये। ह्या तयार केलेल्या आहाराला मीठ लावलेलं आहे, हळद लावलेलं आहे, तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डाळ मिक्स आहे, त्यामुळे ते लवकर जाळी पकडून त्याच्यामध्ये आळी आणि मसुकिडं होण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे होत आहेतच बऱ्याच ठिकाणी। अजून माझ्या जिल्हा काय आठवत नाही मला, पण मागच्याच महिन्यामध्ये ह्या पोषण आहाराच्या तांदळाच्या पाकिटामध्ये मेलेली चिमणी सापडल्या, काही ठिकाणी आळ्या सापडल्यात। तर असला आहार शासनाने देऊ नये, द्यायचा असेल तर चांगला द्यावा, अन्य कारण लोकांच्या जीविताशी खेळू नये। आत्ता जो आहार आमच्या पलूसमध्ये काल सगळा वाटप झालेला आहे, तो आहार आम्ही फक्त कृषीनगरमधल्या 6 पालकांनी नेलेला आहे, त्यापैकी एका पालकांची तक्रार आल्या, उरलेल्या 5 पालकांना आम्ही आहार तो न वापरायला सांगितलेला आहे आणि आता जो आहे आहार काल वाटप झालेला तो आम्ही कुणीही पलूस नागरी प्रकल्प या आहाराचं वाटप करणार नाही, याची शासनाने नोंद घ्यावी आणि चांगल्या प्रतीचा आम्हाला आहार द्यावा।
असं मला या ठिकाणी मला शासनाला सांगायचं आहे.